Amen. Yeah, we'll be in the book of Romans chapter 8. रोमकरास पत्र त्याचा 8वा अध्याय. Amen. Can everybody hear me good? सर्वांना ऐकायला येते. In my 52 years of living, I have noticed a lot of pregnancies throughout my 52 years. Amen. आणि माझ्या या 52 वर्षामध्ये पुष्कळशे प्रेग्नन्सी मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेले आहेत. And it's been very interesting watching it. I've seen family members of mine ending up pregnant. I've seen. Okay, let's go back. Alrighty. In my 52 years of living, माझ्या 52 वर्षाच्या जीवन काळामध्ये I've seen a lot of pregnancies in my life. आणि पुष्कळशे प्रेग्नन्सी गरोदरपणा मी माझ्या आयुष्यात पाहिले आहे. I've seen family members, आणि माझ्या कुटुंबातील लोक, friends, मित्रांमध्ये and co-workers. आणि माझ्या संगतीचे काम करणाऱ्या लोकांसंगती. And of course a time would take place and they would end up pregnant. आणि अशा ठिकाणी मी त्यांना पाहिलं आहे, जिथं आम्ही काम करत होतो त्या ठिकाणी ते बाळंत होत होते. And then I began to watch the interesting process of the pregnancy. Amen. आणि त्या ठिकाणी ते बाळंत होण्याची जी क्रिया आहे ती क्रिया मी त्या ठिकाणी पाहत होतो. You have the time where she gets sick from certain foods. Amen. आणि काही गोष्टी जेव्हा ते खातात त्या खाल्ल्यामुळं आपण पाहतो की ती आजारी पडते. Or other times where she's actually craving certain foods. आणि केव्हा पाहतो की खाण्यासाठी काही ना काही गोष्टींची त्यांना अशी आवड येते. But the one that I get a kick out of the most, परंतु एक जे आहे की ज्याच्यासाठी खूप गरज असते, is when they start waddling. आणि जेव्हा ते असे वेगळ्या रीतीने चालतात. And so here it is. Then you see that real person. आणि तेव्हा तुम्हाला ती ऍक्च्युअल व्यक्ती काय आहे ते तुम्हाला दिसते. She's tired of that pregnancy. आणि त्या प्रेग्नन्सी विषयी, त्या गर्भाविषयी तिला कंटाळा आलेला असतो. She's ready for that kid to come out. आणि ते लेकरू बाहेर येण्याच्या ती तयारीत असते. And she'll possibly beat up on the first man that's near her. आणि ती तिचा जो व्यक्ती तिच्या जवळ आहे त्याच्या संगती ती बोलत असेल. Because in her mind she's like, you did this to me. आणि ती असं बोलत असेल वैतागून की हे तुझ्यामुळे सगळं झालेलं आहे. And some women, आणि काय अशा बायका आहेत, if they had it their way, that pregnancy would be a lot shorter than 9 months. You know. आणि जर ती अशी एक स्त्री आहे की बाबा जर तिची ते बाळंतपण तिच्या इच्छेनुसार असेल तर तिला ते 9 महिने अगदी सोप्या रीतीने जातात. जितकं लवकर करता येईल तेवढं ते लवकर करायचा प्रयत्न असतो. If they had it their way, the women, आणि जर त्यांच्या मनानुसार चाललं असतं तर and the baby could come out healthy, they would have a shorter pregnancy. आणि जर त्यांच्या इच्छेनुसार आलं असतं तर ते लेकरू चांगलं सुदृढ बाहेर आलं असतं. Because when women are pregnant, कारण का जेव्हा बायका गर्भधारण असतात, watch out, man. आणि माणसांनी लक्ष द्या. I am being honest with you. Seeing that experience, I'm glad I'm a man at the end of the day.
आणि तो जो स्त्रीचा जो अनुभव आहे, ती ज्या परिस्थितीतून जाती ते बघत असताना मला आनंद होतो की मी पुरुष आहे. Amen. If you have pen and a paper, आणि जर तुमच्याकडे कागद आणि पेन असेल, the name of this message या प्रचाराचं शीर्षक जे आहे is entitled Where's Baby Destiny? आणि त्याचं शीर्षक आहे की या लेकराचं शेवट किंवा त्याचं जे ध्येय आहे ते कुठं आहे. Amen. If you can read Romans chapter 8 verses 19. रोमकरासपत्र 8वा अध्याय त्याचं 19वा वचन आपण वाचूया. सृष्टी ही अत्यंत उत्कंठेने देवाच्या पुत्राच्या प्रकट होण्याची अपेक्षा करीते. For the earnest expectation of the creature waiteth for the manifestation of the sons of God. Amen. I would like to read a few different versions of that same text. आणि हे जे वचन आहे वेगवेगळ्या भाषांतरामध्ये मी वाचू इच्छितो. One says, all nature awaits with eager expectation the appearing of the sons of God. आणि एका भाषेत लिहिलं आहे की सृष्टी देवाच्या पुत्रांचं प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. The BDE version says, for the strong desire of every living thing is waiting for the revelation of the sons of God. आणि हे जे सृष्टीमध्ये देवाचे जे लेकरं आहेत, परमेश्वराचे जे प्रगटीकरण आहे, त्या प्रगटीकरणासाठी उत्कंठेने ते वाट पाहत आहेत. The Easy English version says, all things that God has made are waiting for a future time. They want that time to come very much. At that time, God will show them who His sons really are. आणि दुसऱ्या भाषांतरामध्ये लिहिलेलं आहे की लोक उत्कंठेने वाट पाहत आहे की परमेश्वराने बनवलेली सर्व जी निर्मिती आहे त्या निर्मिती पाहण्यासाठी त्याचे जे लेकरं आहेत त्याची वाट पाहत आहेत. And the God's Word version says all creation is eagerly waiting for God to reveal who His children are. आणि अजून एक भाषांतरामध्ये असं लिहिलेलं आहे की सर्व लोक पाहत आहेत, वाट पाहत आहे की केव्हा परमेश्वर प्रगट करेल की त्याचे लेकरं कोण आहेत. Amen. The first point that I wanted to take a look at आणि पहिला मुद्दा ज्याच्याकडे मी लक्ष लावत आहे is God has planted something inside of you at the moment of salvation. जेव्हा तुमचं तारण झालं होतं तेव्हा परमेश्वराची काही योजना तुमच्यामध्ये होते. What God has planted in you, this took place the day that you accepted Christ into your heart as your Lord and Savior. ही योजना परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये तेव्हाच केली जेव्हा तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त माझा व्यक्तिगत तारणारा असं स्वीकारलं. And here it is, what He's placed in you, only you can co-labor with God for this to come forth. आणि हे जो योजना परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये योजली आहे ती केवळ तुमच्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये ती घडून येईल. There is no magical pastor, आणि त्याच्यासाठी कोणचं चमत्कार करणारा पाळक नाही, magical evangelist, आणि कोण चमत्कार करणारा सुवार्तिक नाही, prophet or missionary that will be able to bring this forth out of you. आणि कोणचा संदेष्टा नाही की ह्या ज्या गोष्टी किंवा ह्या ज्या योजना तुमच्या जीवनामध्ये तो घडवून आणेल. Remember the scripture says in 2 Corinthians 5:16, old things are passed away, behold all things become new. आणि पहिले कोरिंथियरांस 5:16 मध्ये असं लिहिलेलं आहे की पहा जुनं ते सर्व होऊन गेलं, पहा सर्व नवीन झालं आहे. You have many Christians आणि तुम्ही पुष्कळ ख्रिस्ती लोकांना पाहिलं असेल walking around with overdue babies. आणि लहान लेकरांना घेऊन चालत असताना They're bitter, ते चांगले आहे, they're mad at God, त्यांच्यामध्ये कटुता आहे, and they're complainers. आणि ते तक्रारी करणारे आहे. Because why? They're carrying this load. कारण का ते या ज्या गोष्टींची काळजी घेत आहे And the load is overdue. आणि हे जे ओझं घेऊन ते चालत आहे. It's supposed to be a 9-month pregnancy.
कदाचित आपल्याला 9 महिन्याचा आपल्याला गर्भ असेल, but you've been carrying this child for 10 years. 9 महिन्याचीच गोष्ट ते 10 वर्ष बोलत नेतात. आणि हे जे 9 महिन्याचे जे त्यांचे जे कष्ट आहेत ते 10 वर्षापर्यंत ते बोलत असतात. And you're wondering what is wrong. आणि तुम्ही विचार करत असता की काय चुकीचं झालं आहे. Your feet are swollen. अच्छा, तुमचे जे पाय आहेत ते सुजले आहेत. You're doing the waddle. आणि तुम्ही असं पाय लांब लांब ठांगा टाकून चालताय. Back hurting. आणि ते जे ऐकणं आणि जे पाठ दुखणं आहे. येस येस. But here it is, you are still carrying this child. परंतु तरी सुद्धा या लेकराची काळजी घेत आहे. What's so interesting is that this scripture explains that all of creation is waiting for the manifestation of the sons of God. परंतु या ठिकाणी जे शास्त्र भाग आपण वाचला आहे की सर्व सृष्टी वाट पाहत आहे की परमेश्वराचा पुत्र तो प्रगट होण्यासाठी किंवा त्याचे लेकर प्रगट होण्यासाठी. You must realize everyone is awaiting this. आणि ही गोष्टीची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे की प्रत्येक जण त्याची वाट पाहत आहे. The unsaved are awaiting this. आणि ज्यांचं तारण झालं नाही असे लोक सुद्धा वाट पाहत आहेत. Your family members are awaiting this. आणि तुमचे कुटुंबातील लोक सुद्धा याची वाट पाहत आहेत. Your co-workers are waiting for this. आणि तुमच्या संगती काम करणारे लोक सुद्धा याची वाट पाहत आहेत. And the interesting thing is God will actually provoke them at times and tell them like, you need to be doing more. आणि काही वेळी परमेश्वर त्यांना अशा प्रकारे उत्तेजित करून देतो की तुम्ही लोकांनी हे कार्य अजून केलं पाहिजे. And they'll tell you certain things like, you haven't reached your potential. आणि कित्येक वेळा असं होईल की तुम्हाला अशी जाणीव होईल की तुमची जी क्षमता आहे त्या क्षमतेच्या पूर्णतेपर्यंत तुम्ही गेला आहात. But the whole world is waiting परंतु पूर्ण जग वाट पाहत आहे for you to birth what God has put in your heart. Amen. आणि तो जो जन्म जो परमेश्वराने तुमच्या अंतःकरणामध्ये टाकला आहे तो. With the show of hands, how many of you God has shown you visions of your future self and you know that you haven't reached that place yet? आणि तुमच्या जीवनामध्ये असे किती लोक आहेत ज्यांना परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये दृष्टांत दिलेला आहे आणि ते जे दृष्टांत दिला आहे ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तिथपर्यंत पोहोचला. He's showing you glimpses of his glory in your life. आणि त्यांनी तुमच्या जीवनामध्ये त्याचा जो गौरव आहे तो गौरव त्यांनी प्रगट केला आहे. He is showing you what he longs to do. आणि तो या गोष्टी दाखवत आहे की त्याला तुमच्या जीवनात काय घडून आणायचंय. How he desires to transform your life. आणि तुमचं जीवन कसं रूपांतरित तो करू इच्छितो ते तो दाखवत आहे. That sin would no longer have you bound. आणि पाप तुम्हाला पुढे बांधून ठेवणार नाही. That certain evils of this world would no longer trip you up. या जगाच्या दुष्ट गोष्टी तुम्हाला बांधून ठेवणार नाही. That generational strongholds and chains will be broken. आणि तुमच्या पिढ्यांच्या जे साखळ्या आहेत त्या मोकळ्या केल्या जातील, तुटल्या जातील. This is what God desires to do. आणि ही गोष्ट देवाला तुमच्या विषयी इच्छित आहे. He didn't just save you as a get out of hell free card. Amen. आणि तो फक्त तुमचं तारण करून इथून निघून जा असं तो म्हणत नाही. He saved you so that lives can be touched by you. आणि तो तुमचं तारण करतो जेणेकरून इतर लोकांना जीवनामध्ये स्पर्श मिळेल. He saved you that you can be a deliverer for your family. तुम्ही ह्याच्याकरिता तारण प्राप्त करिता म्हणजे इतर कुटुंबांसाठी तुम्ही तारणाचं कारण व्हाल. That you can stand in the gap for your loved ones. आणि कारण की तुम्ही तुमच्या द्वारपाशी तुमच्या प्रियजनांची वाट पाहत असताल. Ezekiel 22:30 says, I looked for a man and sought one to stand in the gap that I should not destroy the land, but God says I found none. आणि एसेकिएल 22:30 मध्ये म्हणतो की मी त्या द्वार कपाळापाशी उभा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, परंतु जो कोणी माझ्याकडे पाहून येईल त्यांचं तारण व्हावं. Because God sees
the situation that we are playing church, आणि परमेश्वर आपण ज्या परिस्थितीतून जात आहे व त्याच्या काय योजना आहे तो मंडळीविषयी जाणतो. that we are a bunch of pregnant people sitting up in here eating up all the food and no babies coming to delivery. आणि आपण अशी मंडळी होऊ नये की आपल्याला परमेश्वराकडून मिळालेलं सर्व अन्न आपण सेवन केलं, सर्व काही केलं, परंतु आपण लेकराला जर जन्म दिला नाही, अशा प्रकारची आपण मंडळी होऊ नये. Because we are not missing a meal. कारण का आपण कुठलेही अन्न आपण गमावत नाहीये. But the issue is there's no baby, there's no dilation taking place. Amen. There's nothing to where the centimeters and all of y'all know what I'm talking about concerning pregnancy. Amen. This is not transpiring. Yes, sir. Oh my. चिन्ह दिसायला पाहिजे चर्चमध्ये जर कोण गर्भवती काय असेल तिला जे जे सायन्स दिसतात ते फक्त टेकिंग ऑल द बेनिफिट्स बट इज नॉट गोइंग या समासो परंतु आपण या ठिकाणी पाहतो की ही जी स्त्री आहे किंवा मंडळी ज्याला म्हटलं जातं, ती गर्भधारण करत असताना तिला उपभोग घेणारे जे काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा उपभोग ती घेती, परंतु जेव्हा तिला त्या बाळाला जन्म द्यायचा आहे किंवा त्या बाळाचा जन्म होणार आहे त्याचे कष्ट किंवा त्याचे परिश्रम ती उचलत नाही. पाठीमागे आवाज नाही. Amen. The second thing I want to look at आणि दुसरी गोष्ट जी मला पाहायची आहे is that the devil desires to hinder this birth. आणि सैतानाची इच्छा आहे की हे जे जन्म आहे कसंही करून त्याच्यामध्ये अडखळण आणावे. The devil doesn't mind you getting saved. आणि सैतानाची इच्छा आहे की तुमचं तारण होऊ नये. He knows in a nutshell this is something that he cannot fully prevent. आणि त्याला ठाऊक आहे की या सर्व गोष्टी त्याच्या आटोक्यामध्ये नाही. But he's all about preventing baby destiny from going forth. परंतु हे जे जन्म पुढे होणार जे आहे त्याच्यासाठी तो कुठल्या ना कुठल्या अडखळण आणायचे प्रयत्न करतो. Whatever individual he can have in your life to steer you off course. आणि तुमच्या जीवनामध्ये व्यक्तिगत रीतीने कुठल्या ना कुठल्या गोष्टी हिरावून घ्यायचा तो प्रयत्न करतो. Or a situation that he can get you caught up in. आणि अशा गोष्टींमध्ये तुम्हाला किंवा परिस्थितीमध्ये आणतो जिथे तुम्ही अटकले जावे. The longer he can hinder the plan of God, the better. आणि जितकं जास्त तो तुम्हाला अडखळण आणायचा प्रयत्न केलं तितकं जास्त देवाच्या योजना तुम्हासाठी उत्तम घडतील. Prophet Michael talked yesterday about the parable of the sower. Amen. आणि आपण पाहिलं की पास्टर मायकलनी काल जो दाखला आपल्याला सांगून दिला होता. I'm a numbers man, and if you pay attention to that story, God is basically showing that only 25% of the church gets it. आणि जर तुम्ही योग्य रीतीने जर तुम्ही ऐकलं असतं, नाहीतर मला असं वाटत आहे की केवळ फक्त 25% लोकांना तो प्रचार कळाला असेल. The other 75% are not bearing fruit. बाकी 75% आपण पाहिले असता ते कुठलेही फळ त्यांच्या जीवनामध्ये नाही. It says that the fowls of the air snatches up the word. आणि आपण पाहतो की आकाशातील दूर आत्मे जे आहेत परमेश्वराचं वचन हिरावून घेतात. Talks about the riches and the cares of this world get others. आणि जे काही जगाची सुविधा लालसा जी आहे त्या सर्व गोष्टींच्या चिंतेमध्ये ते अडकलेले आहेत. While they are sitting in the church. आणि जे हे या गोष्टी कधी चिंता करतात त्यांना जेव्हा ते मंडळीमध्ये बसलेले असतात. But only 25% bear fruit 30-fold, 60-fold, 100-fold. परंतु 25% लोक मंडळीमध्ये असे आहेत जे 30 पट, 60 पट, 100 पट फळ देतात. I was sharing with at the fellowship when we were at Pastor Suhas. आणि मी पास्टर सुहास बरोबर काही गोष्टी त्यांच्या संगती मी वाटत होतो. How this
this person was doing a what do you call it? It's like he was gauging to see where the church was at. It's statistics, and he talked about how only 20% of the church keeps the whole church running. आणि ते काही मंडळांविषयी ते तुलना करत होते. ते तुलना करत असताना सांगत होते की 25% मंडळीतले लोक जे आहेत त्या कारणास्तव ती मंडळी चालत आहे. Only 20% are outreaching. Only 20% are witnessing, sharing Christ. Only 20% are giving to their local church. आणि 20% लोक आहेत जे ख्रिस्ताला धारण करतात. 20% लोक आहेत जे मंडळीमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी होतात. आणि 20% लोक आहेत जे स्वतःकडून मंडळीसाठी काही ना काहीतरी देतात. While the other 80% is sitting on the couch asking for another bag of potato chips because I'm pregnant. आणि 80% लोक असे आहेत जे मंडळीमध्ये येऊन खुर्च्यांमध्ये बसतात आणि त्यांच्या हातामध्ये चिप्सचं पाकिट घेऊन बसतात की का आता मी गर्भधारण केलेलं आहे. Amen. And third point तिसरा मुद्दा I want to take a look at is that it's time to expose the flesh for what it is. आणि ही वेळ आहे की देहाच्या सर्व गोष्टी प्रगट करण्याची. The Bible says that in the flesh there is no good thing. शास्त्रलेख असं म्हणतो की देहामध्ये किंवा शरीरामध्ये उत्तम असं काही नाही. But we tend to beg to differ with the scriptures. परंतु आपण काय करतो, शास्त्रामधले जे वेगवेगळे लिहिलेले गोष्टी आहेत त्याच्याविषयी आपण वाद घालत राहतो. We think to ourselves, oh, the flesh can't be that bad. आणि आपण असं म्हणतो की शारीरिक गोष्टींमधील सर्व गोष्टी वाईट नाही असं आपण वाद घालतो. And one of the most famous sayings that Christians use nowadays is God understands me. आणि एक चांगलं गोष्ट जी आहे जे सर्व ख्रिस्ती लोक म्हणतात की ते म्हणतात की परमेश्वराला सर्व काही ठाऊक आहे. God knows where I'm at. आणि परमेश्वराला ठाऊक आहे की मी कुठं आहे. He's going to excuse my sin. आणि तो म्हणतो की माझ्या पापांना तो क्षमा करेल किंवा बघणार नाही. That's the lie of the flesh. आणि हे शरीराचं एक खोट गोष्ट आहे. You know, when Prophet Mike was talking about Moses killing the Egyptian, आणि माईक पास्टर जेव्हा मोशे बद्दल म्हणत होते की तेव्हा त्यांनी जे एका मिस्री माणसाला जेव्हा मारलं. when Moses killed the Egyptian, remember, he buried him in the sand. आणि जेव्हा मोशेनी त्या मिस्री माणसाला मारलं त्या रेतीमध्ये त्यांनी त्या माणसाला पुरलं. But I'm going to flip the story for a minute. परंतु ही जी गोष्ट आहे मी एका दुसऱ्या दृष्टिकोनाने बघणार आहे. You need to uncover that flesh. Expose it. आणि हे जे आपल्याला हे जे शरीर आहे ते झाकलेलं नाही पाहिजे, ते प्रगट झालेलं पाहिजे. Don't just expose it for what it is. आणि नुसतं नाव मात्रासाठी तुम्ही ते प्रगट करू नका. Because that flesh is trying to send you to a devil's hell. कारण का हे जे शरीर आहे ते सैतानाचं जे नरक आहे त्याच्यासाठी आहे. And you have to realize it for what it is. आणि याची तुम्हाला जाणीव झाली पाहिजे की त्याचं ते कशासाठी बनवलेलं आहे. When you notice when King David killed Goliath, well, before he was king. आणि आपण याच्यासाठी पाहत आहे की दावीद राजा होण्या अगोदर गोलियाताला त्यांनी मारलं. He cut off Goliath's head as a prize. आणि आपण पाहतो की त्यांनी गल्ल्याताचं जे शिर आहे ते त्यांनी छाटलं. This is what needs to be taking place with that flesh. आणि शरीराच्या गोष्टींकरिता हे जे मी तुम्हाला उदाहरण दिलं ती क्रिया घडली पाहिजे. It needs to be known, just as Paul said, I am crucified with Christ.
आणि जसं प्रेषित पाऊल म्हणतो, ख्रिस्ताबरोबर मी वधस्तंभावरती खिळलो गेलो आहे. I no longer live, but Christ lives in me. आता मी जगत नव्हे, परंतु ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. The scripture says, deny yourself, take up your cross, and follow me daily. आणि शास्त्रलेख म्हणतो, स्वतःचा नाकार करा आणि माझ्या मागोमाग तुम्ही चाला. God longs to do some things up in India. आणि प्रियांनो, परमेश्वर तुमच्या जीवनात काही गोष्टी करू इच्छितो. And it's bigger than you can possibly believe. आणि ते इतकं मोठं आहे की तुम्ही त्याच्याबरोबर विषयी विचार सुद्धा करू शकत नाही. Idols in India are going to fall. आणि जे मूर्ती आहेत ते भारतामध्ये पुष्कळशे चालतात. The various gods, the various worship centers that they have that are anti-God, that are completely against the King of Kings, God wants that to fall. आणि या देशामध्ये आपण पाहतो, पुष्कळशे लोक वेगवेगळ्या देवतांच्या मागे जातात, त्यांची उपासना करतात, परंतु देवाची इच्छा आहे की ते सर्व पडले जाव. But for it to fall, the flesh must be dealt with. परंतु त्यांना जर पडायचं असेल तर अगोदर शरीराच्या गोष्टी मेल्या पाहिजे. And the babies must be born. Amen. आणि ते आमेन. आणि ते जे लेकरू आहे ते लेकराचा जन्म झाला पाहिजे. Because Pharaoh has been killing babies. कारण का फारो लेकरांचा घात करत आहे. King Herod has been killing babies. किंग हेरोद लेकरांचा घात करत आहे. And this isn't stopped. आणि हे इथं थांबायला पाहिजे. And God is showing us that my kids need to bring forth children. They need to be manifestation of the sons of God. आणि देवाचे लेकर देवाच्या मंडळीने या गोष्टी प्रगट केल्या पाहिजे की परमेश्वराचे लेकर या लेकरांना मंडळी जन्म देत आहे. And the best way आणि उत्तम जी गोष्ट आहे that I have ever seen that flesh to be crucified आणि शरीर जे वधस्तंभावरती खिळलं गेलं पाहिजे त्याविषयी is when God's people go into a time of fasting. आणि जेव्हा देवाचे लेकर उपास करायला सुरुवात करतात तेव्हा. You see, fasting is more than just you going without a meal. आणि उपास करणं म्हणजे तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये काही न खाता जाणं आहे. It is actually the living God getting you all to himself. आणि जो जिवंत परमेश्वर आहे तो जिवंत परमेश्वर तुमच्यासाठी तुमचं एका मर्मासारखा तुमची सर्व काही तो तुम्हाला पुरवून देतो. He begins to shape and mold and purify you. आणि तो तुम्हाला मोडतो, तो तुम्हाला घडवतो आणि तो तुम्हाला शुद्धतेत आणतो. And he exposes sin that could have been hindering you time and time again. आणि तुम्हाला पापांची प्रगट करून देतो जे पाप वारंवार तुम्हासाठी अडखळण होतात. God is a deliverer. आणि परमेश्वर सोडवणारा आहे. And he's here to deliver babies this morning. Amen. आमेन. आणि आज सकाळी तो या ठिकाणी लेकरांना जन्म देण्यासाठी आहे. But he's waiting for his people to be surrendered. परंतु तो वाट पाहत आहे की त्याचे लेकर केव्हा स्वतःचं समर्पण करतील. To be yielded to what he is doing. आणि जे काही तो करत आहे त्याच्यासाठी त्यांनी कान द्यावा. Fasting is of utmost importance in these end times. आणि या शेवटल्या दिवसांमध्ये उपास करणं महत्त्वाचं आहे. If you have your Bibles, Matthew 7, chapter 17, मत्ते त्याचा 7 अध्याय त्याचं 17व वचन verses 14 through 21. 14 वचनापासून 21 वचन पर्यंत. मॅथ्यू 7 No, 17. मत्ते 17 Verses 14 through 21. 14 ते 21. नंतर ते लोकांजवळ आल्यावर एक मनुष्य त्याचकडे येऊन त्याच पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी, माझ्या पुत्रावर दया करा, कारण तो फेफडेकरी असून फार दुःख भोगीत आहे. तो वारंवार विस्तवात व वारंवार पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्याकडे आणले, परंतु त्यांच्याने त्याला बरे करवेना. तेव्हा येशूने उत्तर दिले, आहा, विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोटवर तुम्हा बरोबर असू, कोटवर तुमचे सोसू. त्याला येथे माझ्याजवळ आणा.
नंतर येशूने त्याला दटाविले, तेव्हा त्याच्यातून भूत निघून गेले आणि त्याच घटकेस मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, आमच्याने त्याला का काढवले नाही? त्याने त्यास म्हटले, तुमच्या अल्पविश्वासामुळे. कारण मी तुम्हाला खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर या डोंगराला इथून तिकडे सर असे तुम्ही म्हटल्यास तो सुद्धा सरेल. तुम्हाला काही असाध्य होणार नाही. तरी पण प्रार्थना व उपवास याच्या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. And here it is. Let me show you why fasting is so important. आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू इच्छित आहे की उपवास करणं का महत्वाचं आहे. There is over 10 different versions, probably up to 20 of the Bible that omits that last verse, verse 21. आणि जे 21वा वचन आहे त्या वचनाला अनुसरून शास्त्रामध्ये 10 किंवा 20 वचन त्याच संदर्भामध्ये आहेत. Various versions. One of the versions I believe is the NIV, and there's a ton of other ones that omit this verse out of the Bible. आणि असे वेगवेगळे भाषांतर आहेत. त्या वेगवेगळ्या भाषांतरामध्ये हे जे वचन आहे ते वचन त्यांनी काढून टाकले आहे किंवा त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं नाहीये. But Jesus, however, makes a profound statement in verse 21. He says this kind of demon doesn't come out but by prayer and fasting. कारण 21 वचनामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे जे भूते आहेत ते प्रार्थना आणि उपासाने निघाले जातील. God is showing us today these idols that we see in India, the way they are going to come down. It's not by us playing church, but by us fasting and praying against it. Amen? आणि आज आपण भारतामध्ये जे काही मूर्तीपूजा किंवा मूर्त्या पाहतो त्या अशाच प्रकारे खाली पडणार नाही, परंतु आपण जेव्हा उपवास आणि प्रार्थना करू त्यावेळी त्या पडल्या जातील. Because I have noticed that even in America, people can get so ritualistic and miss the big picture of what God is desiring to do. आणि आज मी सुद्धा अमेरिकेमध्ये पाहतो की लोक धार्मिकतेमध्ये इतक्या रीतीने चालतात की परमेश्वराची जी योजना आहे त्या योजनापासून ते विभक्त होऊन दूर जातात. And I ask you this afternoon, आणि आज या दुपारी मी तुम्हाला प्रश्न करीत आहे, where is baby Destiny? तुमच्या लेकराचं ध्येय कुठे आहे? Because God desires to take us somewhere. कारण का देवाची इच्छा आहे की त्यांनी आपल्याला कुठेतरी न्यायचं आहे. He desires to do a powerful work in our lives. आणि आपल्या जीवनामध्ये एक सामर्थ्यशाली कार्य त्याला करायचं आहे. He has a plan already mapped out for you, unlike any other human being ever in history. मनुष्याप्रमाणे नव्हे, परंतु परमेश्वराची योजना तुमच्या विषयी अगोदर पासून त्यांनी रचून ठेवलेली आहे. When you understand and grasp that, you see why it is so important for you to get to where God has you. आणि जेव्हा तुम्हाला या गोष्टींची जाणीव होईल आणि हे जाणीव होणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्हाला कळून येईल की परमेश्वर तुम्हाला कुठे नेणार आहे. Because let me tell you something. कारण का मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे, If you don't do what God tells you to do, it doesn't get done. आणि जर परमेश्वराची जी इच्छा आहे ती इच्छा करण्यास जर तुम्ही समर्पण केलं नाही तर ती गोष्ट घडून येणार नाही. It doesn't just pass on to the next individual. आणि हे असंच नाही की इथे नाही तर ते पुढच्या व्यक्तीकडे निघून जाईल असं नाही. It's a destiny that was aborted. आणि एक ध्येय आहे, एक स्थान आहे जे ठेवलेलं आहे. It's a destiny that never took place. आणि एक असं स्थान आहे ज्याने अजून ते घडून किंवा तिचं अस्तित्व आलं नाही. And there are souls in the balance. सपोज देवाने मला काय सांगितलं मी ते केलं नाही तर माझ्या ते न करण्यामुळे कितीतरी आत्म्यांचा नाश होतो. आणि जर परमेश्वराने आपल्याला जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी जेव्हा आपण करत नाही तेव्हा पुष्कळशे आत्म्यांचा नाश होतो. But it's all about what are we going to do.
परंतु ही गोष्ट महत्वाची आहे की आपण काय करणार आहोत. Because I watch, कारण का तो म्हणतो मी पाहत आहे. sadly, as so many people never enter into what God has for them. आणि परमेश्वराने त्याच्या लोकांकरिता जे काही ठेवलेलं आहे, दुःखद गोष्ट आहे की लोक त्याच्यामध्ये जात नाही. And I'll tell you something, how I know God is going to do great things in India. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की भारतामध्ये परमेश्वर महत् कृत्य कसे करणार आहे. Do you know that I didn't get too much sleep leading up to the trip? And even now, being here, God waking me up at 3 in the morning, and trust me, Pastor Michael tell you I love to sleep. Because we were together last year. And here it is. I go to bed, and God made sure for somebody to call my telephone. And then it gets me up. This happened this morning at 3 in the morning. आणि मी तुम्हाला जर सांगायचं असेल, मला कित्येक रात्र झोप लागत नाही आणि कित्येक रात्र मी जागा राहतो. अक्षरकृतीने पाहिलं तर पास्टर माईकला ठाऊक आहे की मला झोपेची किती आवड आहे. परंतु रात्री 3 वाजता अपरात्री मला परमेश्वर जाग देतो आणि मला सांगतो की त्या लोकांसाठी फोन कर, त्यांच्यासाठी प्रार्थना कर. And I tried to go back to bed, but God wouldn't let me. आणि मी त्यावेळेस असं प्रयत्न करतो की मी परत माझ्या बिछाण्यामध्ये झोपायला जाईल, परंतु परमेश्वर मला ती परवानगी देत नाही. And God was like, you need to pray for my people. आणि परमेश्वर मला चेतावणी देत राहतो की माझ्या लोकांसाठी तू प्रार्थना कर. You need to pray for this message. आणि ही जी प्रचार आहे याच्यासाठी तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. And what I'm going to do through my people. आणि मी माझ्या लोकांच्या द्वारे काय करणार आहे. This is one of those make it or break it messages. आणि हे अशा प्रकारचा प्रचार आहे जे गोष्टी घडवून यायच्या आहेत त्याच्यासाठी सर्व अडखळणं तोडणारा प्रचार. It is time sensitive. आणि ही जी वेळ आहे ही भयंकर संवेदनशील वेळ आहे. Amen. Because God needs you to act now. कारण का देवाची इच्छा आहे की तुम्ही आता क्रिया करावी. If I can have every head bowed and all eyes closed. आणि आपण आता आपले सर्व नेत्र बंद करून आपले मस्तक खाली करूया. In reverence to what God is doing. आणि लक्ष केंद्रित करूया की परमेश्वराची क्रिया काय आहे. God wants to have babies. परमेश्वराची इच्छा आहे की तुमच्याद्वारे लेकरांचा जन्म व्हावा. He doesn't want miscarriages or abortions. He wants to have babies. गर्भपात किंवा लेकरू पडणं ही त्याची अपेक्षा नव्हे, परंतु तुमच्याद्वारे लेकरांचा जन्म घडून यावा. Because our God says be fruitful and multiply. कारण आपला परमेश्वर असं म्हणतो की तुम्ही फलद्रुप्त व्हा, तुम्ही बहुगुणित व्हा. And maybe in your heart of hearts you know that you have been prolonging baby destiny in your life. आणि तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्हाला ठाऊक आहे किंवा जाणीव होत असेल की हे जे लेकराचं जन्म आहे या जन्म न होण्यामागे तुम्ही वेळ लावत आहात. God says in Isaiah 1:16, come out and let us reason together, saith the Lord of hosts. आणि यशाया 1:16 मध्ये असं लिहिले, या आपण सर्वजण बाहेर येऊन सेनाधीश परमेश्वराचा जय जयकार करूया. He desires to birth great things in your life. त्याची इच्छा आहे की तुमच्या जीवनामध्ये महत् कृत्यांचा जन्म व्हावा. And he's just waiting on us. आणि तो आपली वाट पाहत आहे. If this message minister to your heart, आणि हे ज्या प्रचाराने तुमच्या अंतःकरणाला स्पर्श केले असल्यास I ask that you would repent before God. आणि मी अशी मागणी करतो की परमेश्वराच्या देखत तुम्ही पश्चाताप करावा. And say, God, आणि तुम्ही बोला, हे प्रभू,
I am sorry for prolonging destiny. हे प्रभू, तुझा जो ध्येय आहे तिथे पोहोचण्यासाठी मी जो विलंब लावला त्याच्याकरिता मला तू क्षमा कर. I need your forgiveness and healing and reconciliation. हे प्रभू, तुझ्या क्षमेची मी याचना करतो. परत एकदा माझ्या जीवनामध्ये तू समेट कर. And I will no longer fight against what you have for my life. आणि इथून पुढे माझ्या जीवनाकरिता तू योजलेल्या सर्व योजना त्याच्या विरोधामध्ये मी कुठलेही युद्ध करणार नाही. I surrender all unto you, the secret areas of my life. माझ्या जीवनातल्या सर्व गुप्त मार्गांमध्ये सुद्धा हे प्रभू मी माझं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो. Because greater is he that is in me than he that is in the world. कारण का तो जो या जगामध्ये आहे त्याच्याहून माझ्यामध्ये जो आहे तो अधिक आहे. And I need you to touch me. आणि प्रभू तू मला स्पर्श कर. That generational curses can be broken. आणि पिढ्यानपिढ्याचे जे श्राप आहेत ते तुटून जातील. That hidden sins would be destroyed. आणि तुमच्या जीवनातले सर्व पाप नाश केले जातील. That idols would fall in my heart. आणि तुमच्या हृदयामध्ये मूर्ती ते खाली पडून जातील. So that I can see idols fall in India. आणि जेणेकरून मी पाहेल की या भारतामध्ये मूर्ती पडल्या जातील. And I thank you right now, Jesus, आणि या क्षणी प्रभू येशू मी तुला धन्यवाद देतो for all that you are doing in my life. माझ्या जीवनामध्ये जे काही तू करत आहे त्याच्यासाठी. In Jesus' mighty name. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थी नावामध्ये Amen. आमेन. Amen. Praise the Lord.